खरं तर मासिक पाळी जर आपण बघितलं तर ते एक निसर्गाचं एक सगळ्यात मोठं मिळालेलं वरदान आहे स्त्री शक्तीसाठी आणि स्त्रियांसाठी. जेव्हा मासिक पाळी ज्या मुलींना येत नाही त्यांचे आई वडील इतके त्रस्त असतात काही काही कारणाने, कारण त्याच्याशिवाय काही लग्न होत नाही आणि त्याच्यानंतर मग मुलं होण्याचे पण चान्सेस नसतात. तर हे जे जगाचं जे रहाटगाडगं जितकं पण बर्थ आणि हे चालू आहे त्या सगळ्या मधला हा केंद्रबिंदू म्हणजे ही मासिक पाळी असते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सामाजिक आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून हे एक सर्वोत्तम निसर्गाने दिलेलं वरदान आहे अशी माझी स्वतःची मान्यता आहे आणि मला वाटतं विश्वही ह्याच पद्धतीने इकडे बघतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा मासिक पाळी येते मुलींना त्यांच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल चेंजेस असे जे बदल होतात या बदलामुळे त्यांना शरीराबद्दल पहिलं आपण मुलींचं बघू मग स्त्रियांकडे एक दोन मिनिटं सांगते मी. तर मुलींना फार कुतूहल असतं की बाबा काय झालं काय नाही, पण आपल्याकडे ती मॅडम म्हणाल्या तसं की आपल्याकडे कुटुंबात कोणी विचारतच नाही. तर जेव्हा जेव्हा अवेअरनेस आपल्याला करायचा असतो म्हणजे मॅक्झिमम वेळेस अवेअरनेससाठी मला बोलवलं जातं. तर त्यावेळेस मी हे सांगते की म्हणजे स्वतःच्या घरातल्या आईनी किंवा वडिलांनी तरी त्यांना वडिलांनी मित्र मैत्रिणी म्हणून असं आपण बघितलं पाहिजे. कारण आजच्या जगामध्ये जर आपण शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक ज्ञान जर त्यांना नाही दिलं तर हे ज्ञान उघडण्यासाठी मग ते कुठल्या तरी फिल्म्स बघतात किंवा कुठल्या तरी जातात. बऱ्याच वेळेस सवयी पण अशा वेगळ्या लागलेल्या असतात आणि याच्यातून बऱ्याच प्रमाणे ते गुन्हेगारी किंवा त्याच्याकडे प्रवृत्ती होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे. त्यांचं वय आहे, त्यांना कुतूहल खूप असतं त्यांना आणि ते नॅचरल आहे, स्वाभाविक आहे की त्यांना वाटणं. आणि त्यांची शारीरिक समस्या जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये पोटात अतिशय दुखणं, रक्तस्राव होणं, त्याच्यानंतर पाळीच्या अगोदर चिडचिडपणा येणं ते फार महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये मुलगी असो किंवा ते म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज मधल्या लेडीज असतील तर हा त्यांना त्रास खूप होतो. मग त्यामुळे जर समजा आई रागात आली किंवा तिथं समजा बॉसच्या हाताखाली काम करताना एखादी स्त्री चिडचिड झाली तर हा जो समज आहे की म्हणजे घरातला आणि कामामध्ये तर तो समज पुढचा जर समजा पुरुष असेल तर त्याला त्या चांगल्या तेवढ्या पद्धतीने ते लक्षात पण येत नाही आणि तिची घालमेल होत राहते की मी तारेवरची कसरत मी घरी कसं करू, त्याच्यानंतर शरीराला कसं बघू, त्या वेदना कशा सहन करू आणि मी कामामध्ये कसं काय आउटपुट देऊ. म्हणून ते ऍबसेंटीचं मॅम रिसर्च पेपर जे मॅडमने दिला ना तर ऍबसेंटचं हे कारण आहे ज्याच्यामध्ये हे वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारण आहे की ज्याच्यामध्ये अतिरक्तस्रावामुळे आणि त्यांच्या मानसिक हार्मोनल याच्यामध्ये जे बदल होतात, एजिटेशन होतं, अँगर होतं. काही काही आपण बघितलं डिलिव्हरी नंतर आणि मेन्स्ट्रुअल मध्ये इतकं एजिटेशन होतं की बऱ्याच वेळेस मुलांना मारणं किंवा काय म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपण सोशल मीडियामध्ये बघतो आणि ऐकतो आणि दॅट इज क्वाईट म्हणजे हे होत राहतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर समजा टाळायच्या असतील तर एक तर म्हणजे त्यांना अवेअरनेस असणं फार महत्वाचं आहे आणि दुसरं ती जी आहे ती स्त्री त्या स्त्रीला म्हणजे असं आहे की मासिक पाळी म्हणजे तिची जबाबदारी, मूल तिची जबाबदारी, स्तनपान करणं तिची जबाबदारी आणि मग तुम्ही काय करता. तर यासाठी मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या पतीनी, भाऊ असेल तर भावानी किंवा मुलांनी आपल्या आईला जी आई किंवा जी पत्नी मरमर मरून काम करते आणि शेवटी खाते म्हणजे जेवणाच्या ह्याच्यामध्ये वगैरे असं म्हणजे असं नाहीये की बाबा ते आपण हा खेड्यातच बघतो. पण इव्हन शहरामध्ये पण अशा प्रकारचा माझ्याकडे आज 30 वर्षापासून असे पेशंट येतात त्याच्यामुळे मला माहिती आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती कुणालाच सांगत नाही. पण ते सांगणं आणि तिला बोलणं जेव्हा आपण एवढ्या म्हणजे सुशिक्षित आपण एवढं सगळं असून आपण स्वतंत्र असून या विषयावर बोलायला सुद्धा आपल्याला इतका काळ लोटला तर त्या स्त्रीची किती अवस्था म्हणजे ही जर अडचणीची असेल तर म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेऊन तर दोन महत्वाचे पॉइंट काय की त्यांना खूप रक्तस्राव होतो आणि गाठी पडल्या जातात, पोटात खूप दुखतं, पाय पिंढऱ्या ओढल्या जातात आणि हे सगळं करत असताना तिला परत काम करावं लागतं. म्हणजे घरचंही काम करा आणि ती नोकरी करत असेल तर तिथलंही काम करा. मग ते पोटेन्शियल नाही दिलं की मग परत घरी बोलणारे आहेत आणि बाहेरही बोलणारे आहेत. अशी तिची कुचंबरा जी शारीरिक, मानसिक आणि भावनिक कुचंबरा होते. तर मला असं वाटते की त्यामध्ये आपण निश्चित त्यांना म्हणजे त्या म्हणायला 2 दिवसाची तर माझं तर 2 दिवसाची दिलीच पाहिजे असं मला वाटतं.